तुम्हाला पण पालकची भाजी आवडत नाही का? मला तर अजिबात आवडत नाही आणि पालेभाज्याच मला खायला नको वाटतात. माझी आई ना नेहमी मला वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी पालेभाज्या करून द्यायची आणि ते खायला लावायची. आज म्हणलं चला आपणच काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करून बघूया आणि ट्राय केल्यानंतर ती खूप आवडली म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. एक पेंडी किंवा एक जोड इतका मी पालक घेतला. आता हा माझ्या शेतातील पालक होता. तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर तो निवडून घेतला. कारण शेतातील पालक असल्यामुळे बऱ्यापैकी त्याला माती होती. मी बऱ्याच वेळा सांगते, की आमच्या शेतातल्या भाज्या असतात त्या ताज्या असतात आणि त्याची चव पण थोडी छान लागते. आता पालक स्वच्छ धुवून घेतला, माती काढून घेतली. आता हा पालक जो आहे तो निवडून घेतल्यानंतर बारीक असा चिरून घ्यायचा. नेहमी आपण पालकपासून तर पालकच्या पुऱ्या, पालकचे पराठे किंवा साधी पालेभाजी तर करतो. आजची जी रेसिपी आहे ना, ह्याची चव खूप छान लागते. तुम्ही कोणताही पराठा असू दे, रोटी, भाकरी, चपाती अगदी कशासोबत तुम्ही ट्राय करू शकता. इतकी मस्त भाजी लागते आणि ज्यांना पालक आवडत नाही त्यांना देखील कळणार नाही, की ही पालकची भाजी आहे. एक भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी मागून खातील याची मला 100% खात्री आहे. तर संपूर्ण पालक बघा मी अगदी असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता ही रेसिपी मी 3 ते 4 लोकांसाठी बनवते म्हणून मी एक जोडी फक्त पालक घेतला होता. आता एक कढई ठेवली. कढईमध्ये बघा मी पाववाटी इतके शेंगदाणे घातले. शेंगदाणे घातल्यानंतर 2 चमचे इतकं मी डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घातलं. आता हे पीठ पण बघा आणि शेंगदाणे सगळे चांगले भाजून घेतले. पिठाचा कलर चेंज झालाय. गॅस बंद करून आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात. हे पूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि पुन्हा हे सगळं बघा बारीक असं फिरवून घेतलं. तुम्ही पाहू शकताय शेंगदाण्याने बेसनचं पीठ अगदी मस्त असं बारीक झालंय. शेंगदाणे पण बघा थोडेसे मोठे-मोठे राहिलेत. आता पुढची कृती करू. एका कढईमध्ये पुन्हा मी 1 चमचा तेल घातलं. त्यामध्ये बघा 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आणि त्यामध्ये आपण जो चिरून घेतलेला पालक होता तो संपूर्ण पालक घालायचा. आता हा जो तेलावरती आणि लसणामध्ये ना पालक चांगला परतवून घ्यायचा. पालकामध्ये सगळे चांगले घटक असतात. नेहमी असं म्हणतात, की पालेभाज्यांचा वापर आपल्या आहारामध्ये आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा असायलाच पाहिजे. पण बऱ्यापैकी लहान मुलांना पालेभाज्या आवडत नाही. अशा वेळी अशा छान किंवा वेगळ्या भाज्या करू शकता किंवा घरी अचानक पाहुणे येणार असतील आणि काय बनवायचं नेहमी तर आपण पनीरची भाजी करतो. पण अशा पद्धतीनं मस्तपैकी धाबा स्टाईल भाजी नक्की बनवून बघा. पालक बघा 3 ते 4 मिनिटं मी हा तेलावरती परतला. साधारणपणे 70 ते 80% जो पालक आहे तो माझा शिजलेला आहे. पालकाचा रंग पण बघा आहे असा आता. एक जोडी पालक घेतला होता. सुरुवातीला दिसताना पालक भरपूर दिसतो, पण पालक शिजला की तो कमी होतो. आता गॅस बंद करू. आता आणखीन एक कढई घेतली. कढईमध्ये बघा 2 चमचे इतकं तेल गरम केलं. त्यामध्ये 1 चमचा इतके मी जिरे टाकले. जिरे चांगले फुलले की पाव चमचा इतका आपण हिंग टाकून घ्यायचा. आता हे जिरे, हिंग सगळं बघा चांगलं परतलं गेलंय. आता ह्यामध्ये आपण 1 हिरवी मिरची आणि 1 लाल मिरची घालतोय. आता जर लहान मुलं खाणार असेल तर त्याचं प्रमाण थोडं कमी करू शकता. 1 चमचा याच्यामध्ये मी बटर टाकलंय. बटरमुळे मस्त धाब्यासारखा फ्लेवर येतो. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या, तर त्या घातल्या. आता हे सगळं बघा तेलावरती 2 मिनिटं परतवून घ्यायचं. लसूण छान असा गुलाबीसर व्हायला पाहिजे. लसणाचा छान रंग आला, की 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले मी कांदे घेतले. हे पण बघा सगळे छान तेलावरती परतवून घ्यायचे. कांदा जो तो अगदी बारीक चिरून घ्यायचा. माझ्या घरी जेव्हा मी भाजी ट्राय केली, तेव्हा बऱ्यापैकी कुणाला कळलंच नाही, की ह्यामध्ये पालक आहे. कारण तो इतका टेस्टी झाला होता, की पुन्हा-पुन्हा ती भाजी सगळे मागत होते. आणि जेव्हा मी सांगितलं, की ही भाजी मी पालकपासून बनवली, तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आता कांदा परतला गेलाय. यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते पण घातले. कांदा, टोमॅटो हे सगळं बघा चांगलं परतवून घ्यायचं. टोमॅटो पण बघा मस्त असा मऊ पण झालाय. आता गॅस बारीक करून ह्यामध्ये मसाले ॲड करूयात. ह्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा इतका हळद, 1 ते 2 चमचा कांदा लसूण चटणी, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि हे सगळं बघा चांगलं मिसळून घेतलं. काश्मीरी लाल तिखटमुळं रंग पण अगदी छान येतो. तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तुम्ही ह्यामध्ये थोडीशी धणे पावडर पण ॲड करू शकता. मसाले बघा सगळे कांदा टोमॅटोसोबत चांगले मिक्स केले. गॅस बारीक ठेवा नाहीतर मग मसाले जळण्याची शक्यता असते. हे सगळं पुन्हा चांगलं परतवून घेतलं. आता ह्यामध्ये आपण जे मगाशी बेसन पीठ आणि शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलं होतं, तर ते संपूर्ण कांदा टोमॅटोसोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं. बेसन पीठ आपण आधीच भाजून घेतलं होतं त्यामुळे पुन्हा भाजण्याची गरज नाहीये. फक्त हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. हे सगळं चांगलं मिक्स झालं तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी इतकं पाणी घातलं होतं. ते पाणी यामध्ये ॲड करूया. जेणेकरून ना ह्याची छान अशी ग्रेव्हीसारखं टेक्स्चर येईल. यामध्ये डाळीच्या पिठामुळे आपल्या भाजीला मस्तपैकी आळण येतं आणि दाण्याच्या कुठ्यामुळे ना भाजी चवची मस्त लागते. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. छान अशी दाटसर अशी ग्रेव्ही पण बनली. आता ह्यामध्ये ना आता आपण मगाशी जो शिजवून घेतलेला पालक होता, तो संपूर्ण पालक घालून घ्यायचा आणि हे सगळं चांगलं मिक्स करायचं. ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ पण घालूयात आणि पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. ही भाजी दिसायलाच इतकी सुंदर दिसते ना, खायला पण तितकीच टेस्टी वाटते. अगदी मस्त चाटून पुसून खाल अशी ही पालकची भन्नाट भाजी आहे.
तर सगळं बघा चांगलं मिक्स केलं. पालक आपण आधीच 80 ते 90% शिजवून घेतला, तर ग्रेव्ही पण पूर्ण शिजली गेली होती. पुन्हा 2 ते 3 मिनिटाला छान अशी उकळी काढून घेऊ, म्हणजे आपला पालक जो आहे तो पूर्णपणे शिजेल. आता हे सगळं बघा चांगलं मिक्स केलंय, रंग मस्त आलेला आहे. अगदी छान भाजी दिसते पण. आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तयार झाली आपली मस्तपैकी धाबा स्टाईल अशी कुणाला कळणार नाही अशी पालकची मस्त भाजी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हे कमेंट करायला सांगा विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय.